नाही का. देह जावो अथवा राहो पण पांडुरंगी दृढ चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथा. काय म्हटलेलं आहे, काय सुरुवात काय केली, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथ. वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम. नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालवी माझा. काही संतांचे विचार आहेत आणि हे आपण ऐकतो कशासाठी, विचार करा. जो पहिलवान असतो तो रोज तालमीत जातो. तो कशासाठी तालमीत जातो, तर चांगला पहिलवान, चांगल्या कुस्त्या मारत्या याव्यात म्हणून तो रोज तालमीत जातो. मुलं काय करतात, रोज शाळेमध्ये जातात. कशा करतात, त्यांना ते ज्ञान संपादन करायचं असतं नाही का. शेतकरी रोज शेतामध्ये जातो कारण त्याला उत्तम अशा प्रकारचं भरघोष पीक त्याला काढायचं असतं. आणि जे काही कलावंत असतात, गायक असतात, ते काय करतात, रोज अभ्यास करतात. या गायक असतात रोज पहाटे इतके आयुष्यभर पथ्य पाळतात की आयुष्यभर दही खात नाही, आंबट खात नाही, तेलकट खात नाही का. म्हणजे आयुष्यभर पथ्य पाळतात तेव्हा त्यांना एवढं मोठी त्यांना कला प्राप्त होते नाही का. आणि म्हणून कसं आहे, इथं तर आपल्याला काय करायचं आहे, ब्रह्मज्ञान संपादन करायचं आणि हे करायलाच पाहिजे. हे काय, प्रपंच नाही केला तरी चालेल, तुमच्यावर कोणाचा दबाव नाही प्रपंचाबाबत. आणि बरं, प्रपंच करा असं कुणीही सांगितलेलं नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, देवाचे अवतार, संतांचे अवतार, याच्यामध्ये प्रपंच करा असं कुणी सांगितलं का, कुणीही सांगितलं नाही. पण तो परमार्थ मात्र करायलाच पाहिजे, कराच. आणि नुसतं करा नाही तर आत्मज्ञान सिद्ध करा नाही का, आत्मज्ञान सिद्ध करा. आणि असं ज्यानं केलं तो शहाणा. तो कसा आहे, असं ज्यानं केलं तो शहाणा आहे नाही का. आणि तर जो काय होतो, या विषयांच्या मागं लागतो, ज्याच्या चित्तामध्ये नाही का, विषयांच्या मागं चित्तामध्ये विषय जरी आला, तुम्हाला सांगतो, डोळ्यामध्ये थोडासा केस जरी गेला ना तरी असं वाटतं मोठमोठे गोटेच, इतक्या असह्य वेदना होतात नाही का. असह्य वेदना होतात डोळ्यामध्ये, बारीक पापणी, बारीक, तरी भयंकर वेदना होतात डोळ्यामध्ये. एवढासा केस होत नाही. चालताना पायामध्ये चपलीमध्ये खडा अडकला तरी जोपर्यंत खडा काढत नाही तोपर्यंत रस्त्याने चालता सुद्धा येत नाही. आणि म्हणून कसं आहे, आत्मज्ञान व्हायला अडचणी, प्रतिबंध, आत्मज्ञान का होत नाही, तर हे विषय, अहंकार, याच्यामुळं आत्मज्ञान होत नाही. ज्यानं विषयांच्या नादी लागायचं सोडून दिलं, आणि म्हणून हे आत्मज्ञान ऐकायचं आहे, दृढ करायचं आहे नाही का. नुसतं बोलायचं नाही तर आचरण करायचं आहे. काय करायचं आहे, नुसता बोलेवाची शोभा न पवी बापा नाही का. तर काय करायचं आहे, तर हे सिद्ध करायचं आहे. तैसे मोक्ष देईल ज्ञान इथं किर नाही आन, प्रीती शुद्ध व्हावे ते थारे आयुष्य मन शुद्ध व्हावे. मग ते ज्ञान अंतःकरणात टिकलं पाहिजे. आपण समजा पैसे मिळाले, 10 लाख रुपये मिळाले, जीवाच्या पलीकडे सांभाळतो ना, जीवाच्या पलीकडे सांभाळतो नाही का. मी अनेक वेळा सांगितलं, मी अनेक लोकांच्या घरी गेलो, जवळजवळ सांगायच्या घरी गेलो. परवा दिवशी कळूरकर काकांच्या घरी गेलो, त्यांचा सगळा बंगला पाहिला, सगळं घर पाहिलं, पण त्यांनी आपली तिजोरी नाही दाखवली. ती दाखवली नाही, सगळं दाखवलं. लोक बंगला दाखवतात, नवीन बंगला सगळं दाखवतात, पण तिजोरी कोणी दाखवत नाही. आणि म्हणून काय करायचं आहे आपल्याला, हे ब्रह्मज्ञान दृढ करायचं. याच्याकरता हे जग टाकायचं आहे. जग टाकल्याशिवाय, आपण नेहमी सांगतो, पहिली बायकोला सोडून दिल्याशिवाय दुसरी बायको करता येत नाही. बरोबर आहे ना, येत नाही. मग तर शंकराचार्यांनी सांगितलं होतं, शंकराचार्य याचा उच्चार आपले ज्याला काय म्हणतो, अष्टवक्र स्वामी, त्यांनी केला होता. अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामि,
आता खूप लोक अभ्यास करतात. जनकराजानं पंडितांची सभा बोलवली, पंडितांची, विद्वानांची सभा बोलवली, शास्त्रकारांची सभा बोलवली आणि त्यांनी शास्त्राच्या चर्चा तिथं सुरू झाल्या. प्रत्येकजण उठायचा, शास्त्र सांगायचा, परमात्मा सांगायचा, सगळं सांगायचं, नाही का. फार उहापोह चालला, परंतु निर्णय काही होईल. मग तिथं अष्टवक्र आले. म्हटले, राजे काय चालले? अष्टवक्र आले, तो कसा होता? वाकडा, काळा, कुडला, क्रूर असे त्याचं देह होतं अष्टवक्राचं. तर त्याला पाहून लोक हसले, अष्टवक्राला पाहून. तेव्हा अष्टवक्र म्हणतो, राजा ही चांभाराची सभा कशाला बोलवली? चांभाराची सभा कशाला बोलवली? का बरं? म्हणे हे फक्त यांना चांबड्याची परीक्षा, पण त्या चांबड्याच्या आतलं त्यांना माहीत नाही. अजूनही हे अलीकडचे विद्वान म्हणून आणतात, परंतु खूप हे अलीकडचे आहे. मग तेव्हा मग म्हटले, तुम्ही बोला. मग तू म्हटलं, काय बोलायचं? अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामि, अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामि यदोक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मैव न अपरा. हा संपलं म्हटलं माझं ज्ञान, मी चाललो. एवढंच म्हणे, तुम्ही हेच याच्यापेक्षा पुढचं ज्ञान नाही, हे परिपूर्ण ज्ञान आहे. अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामि, अर्ध्या श्लोकामध्ये एका ओळीमध्ये सांगतो, एका ओळीमध्ये अर्धश्लोकेन प्रवक्ष्यामि यदोक्तम ग्रंथकोटिभिः, नाही का. कोट्यावधी ग्रंथांनी जे ज्ञान सांगितलं, कोट्यावधी ग्रंथांनी जे ज्ञान सांगितलं ते मी अर्ध्या श्लोकात, एका नाही अर्ध्या श्लोकात सांगतो. आणि काय ते ज्ञान आहे? याला ज्ञान म्हणायचं ब्रह्मसत्य जगन मिथ्या, याला ज्ञान म्हणायचं. नुसतं ब्रह्मसत्य म्हणून चालणार नाही, तर जग मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मैव न अपरा. जीव हाच ब्रह्मस्वरूप आहे. जीव हा कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे. आणि हे ज्ञान आपल्याला दृढ करायचं आहे. जग मिथ्या सलिल पै काय आहे? तैसे सलिल पै जैसे एक होऊन मिळले असे. सलिल पै जैसे एक होऊन मिळले असे, निवडून राजहंस वेगळे कीजे. राजहंस काय करतो? तो वेगळं करतो. आणि आपल्याला सुद्धा काय करायचं आहे? त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. त्रिगुण असार, निर्गुण हे सार आणि सारासार विचार हरिपाठ. शास्त्र काय सांगते? साराचा आणि आसाराचा विचार सांगते, सार आणि आसार. तर सार का? सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळपाणी जपतसे वारंवार. भगवान शंकरांनी तर ह्या नामाचा एवढा ध्यास घेतला की कैलास सांडलं, पार्वतीलाही टाकलं, कैलासला टाकलं आणि स्मशानामध्ये भगवत चिंतन सुरू केलं, नाही का, सुरू केलं. आणि म्हणून पहा, तर मग तिथं त्यांनी काय केलं? असं आपल्याला सुद्धा काय करायचं आहे? अशा प्रकारचं हे दृढ करायचं आहे. जग मिथ्या आणि ब्रह्मसत्य हे दृढ करायचं आहे. आणि हे कसं आहे? हे सिद्धांत आहे, नाही का. तर आपल्या जेवायला तूप वाढलं, पण हे तूप कसं तयार झालं आहे आपल्याला माहिती आहे का? लाडू खातो, लाडू गोड लागतात. कशामुळे गोड लागतात? कशामुळं? साखरेमुळं. ही साखर कुठं आणि कशी तयार झाली आपल्याला माहिती आहे का? नाही का. आणि म्हणून हे कसं आहे? तर आपल्याला एक तर जग मिथ्या ठरवावं लागेल, नाही का, आणि आत्मसत्य ठरवावं लागेल. यालाच काय म्हणायचं? तर याला ग्रंथीभेद म्हणतात याला, नाही का. ग्रंथीभेद त्याला म्हणतात. म्हणजे ग्रंथीभेद व्हायला पाहिजे. आता ग्रंथीभेद, ज्याचा ग्रंथीभेद झाला आहे तो आत्मज्ञानी महात्मा असतो, आणि ज्याचा ग्रंथीभेद झाला नाही तो जीव असतो. आता ग्रंथीभेद म्हणजे काय? ज्यानं जड आणि चेतन वेगळं केलेलं आहे. जड आणि चेतन वेगळं केलेलं आहे.
आणि त्यामध्ये तो त्या दृढ त्याला ज्ञान होतो का चेतन सत्य आहे आणि जड. आता जड आणि चेतन काय? आत्मा आणि प्रकृती, परमात्मा आणि प्रकृती. परमात्मा हा चेतन आहे नाही का, आणि प्रकृती ही जड आहे नाही का. चेतन म्हणजे स्वतः ज्ञान स्वरूप. चेतन म्हणजे काय? जे स्वतः ज्ञान स्वरूप आहे त्याला चेतन म्हणतात. आणि जड म्हणजे काय? तर जिला काय नाही, तर स्वतःचं अस्तित्व सुद्धा नाही. ही कशी आहे? काल्पनिक आहे. ही फक्त भासणं नाही का, एवढंच हिचं स्वरूप आहे. आणि जसं आपलं मुख आणि आरशातलं प्रतिबिंब दोन्ही एक आहेत ना, दोन्ही एक आहेत. आणि मुख आणि आरशातलं प्रतिबिंब दोन्ही एक आहेत. जर पाहिलं तर फरकच नाही दोन्हीमध्ये. जसं हे मुख आहे तसं आरशातलंच मुख आहे नाही का. परंतु हे मुख जर पाहायचं असेल, मोठी गंमत आहे होय, आहे ना गंमत. हे मुख जर पाहिजे असेल तर आरशातल्या मुखाची गरज घ्यावी, त्याला त्याची मदत घ्यावी लागते. आरशातल्या मुखाशिवाय हे मुख आपल्याला कळत नाही. काय करतो? आरशातलं मुख दाखवतं का तू कसा आहेस, माझ्यासारखा आहेस नाही का. मग म्हणून त्याला काय म्हणायचं? प्रतिबिंब. त्याला म्हणायचं जड, त्याला म्हणायचं कल्पित, त्याला म्हणायचं भ्रांतिरूप नाही का. जीव हा भ्रांतिरूप आहे, जीव हा कल्पित आहे, जीव ही भ्रांती आहे. जीव आणि जगत सगळं जड आहे, प्रकृती जड आहे. आणि म्हणूनच जड. आता तुम्हाला सांगतो, आरशामध्ये मुख आहे म्हणजे मुखाचं प्रतिबिंब आहे. ते पाहिलं, मग त्याच्यासमोर चहा ठेवलं तर ते चहा पिईल का? त्याला 2-4 शिवे देऊन पहा बरं, शहाणपणा करतो का? मला चॅलेंज करतो, माझ्या नादी लागतो. काय समजलंस मग? देऊ का ठेवून? मग ते मुख आता हे ते एकच आहे ना, पण त्या आरशातल्या मुखाला कसलीही सत्ता नाही का. त्याला कसलीही सत्ता नाही. ते नुसतं दिसणं, परंतु प्रत्यक्षात नसतं, फक्त भासतं आणि प्रत्यक्षात नसतं. याला काय म्हणायचं? जड म्हणायचं, याला कल्पित म्हणायचं, याला भ्रांती म्हणायचं, त्याला सत्य मानणं. आरशातल्या मुखाला सत्य मानणं, प्रतिबिंबाला सत्यमुख मानणं, याला भ्रांती म्हणतात नाही का. मग ही भ्रांती आपल्याला घालवायची आहे नाही का. आणि मग ते काय प्रमाण आहे त्याला? भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, गुरुवाक्य मन धुतली, ते आत्मस्वरूपी घातले. काय? भ्रांतीपासून हिरतले, भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणून धुतले, ते आत्मस्वरूपी घातले हरवणी या. किती सुंदर आहे. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, आणि ते आत्मस्वरूपी घातले हरवणिया. काय करायचं आहे? गुरूंच्या वाक्यानं काय करायचे? भ्रांतीपासून हिरतले. गुरुवाक्य हे मन धुवावं लागतं नाही का. हे मन धुवायचं नाही का. कशानं धुवायचं? गुरुवाक्याचं मंथन करायचं आणि हे असं विचार करायचा, असं मंथन. गुरूंच्या शब्दाचा इतका काय 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 करायचा? पण पिट्टा पाडायचा गुरूंच्या शब्दाचा. रात्रंदिवस ध्यास घ्यायचं, एकाग्रतेने चिंतन करायचं. काय चिंतन करायचं? भ्रांती. मग भ्रांतीपासून हिरतले, हे आरशातलं सत्य मानणं हेच अज्ञान नाही का. आणि कल्पित वस्तूला हे मुख आहे, हे सत्य आहे, आणि आरशातलं कल्पित आहे. कल्पित वस्तू भासण्यासाठी सत्य वस्तूची गरज आहे. आरशातल्या मुखाचं असणं ह्या मुखावर अवलंबून आहे, परंतु आरशातल्या मुखाला भासण्यासाठी याचा आधार घ्यावा लागतो. आरशातल्या मुखाला म्हणजे प्रतिबिंबाला सत्यमुखाची गरज आहे, परंतु या मुखाला प्रतिबिंबाची गरज नाही. आणि म्हणून ते जड आहे, ते याला चेतन म्हणायचं आणि त्याला
जड मानायचं त्याला आणि ही भ्रांती घालवायची. मग मी भ्रांती, जगही भ्रांती आहे, दृश्य भ्रांती आहे, मी भ्रांती आहे, माझं भ्रांती आहे, मोह भ्रांती आहे, इच्छा भ्रांती आहे, वासना भ्रांती आहे, कल्पना भ्रांती आहे, नाही का. आणि म्हणून परवा सांगितलं का जीवाची शक्ती कोणती? अविद्या. मग त्या काय तुम्ही स्वप्नाचा चांगला विचार करा. काय करायचं, घरी गेल्यावर झोपायचं, स्वप्न पडेपर्यंत झोपायचं बरं का. म्हणायचं मला कोणी उठवू नका, मला स्वप्नाभ्यास करायचा आहे. काय स्वप्नाभ्यास करायचा आहे. जा आणि स्वप्नाचा चांगला विचार करायचा. मग आगा स्वप्न हे लटिके मनोये, स्वप्न हे लटिके मनोये, ते निद्रावशे बाणले होय, त्या ठेवू काय देत आहे आपण पेया. स्वप्न खरे का खोटे? खोटे. अगा स्वप्न हे लटिके मनोये, निद्रावशे बाणले होय. कशामुळं आलं स्वप्न? कशामुळं पडलं स्वप्न? जाग्या माणसाला जो जागा आहे त्याला स्वप्न पडतं का झोपलेलं आहे त्याला स्वप्न पडतं? वय स्वप्न कोणाला पडतं? झोपलेलं आहे त्याला. म्हणजे अविद्येचं स्वप्न, जीव जे स्वप्न पाहतो झोपल्यावर त्याला अविद्येची जीवाची शक्ती अविद्या. जीवाची शक्ती कोणती आहे? अविद्या. त्या जीवाच्या शक्तीनं जे त्याला स्वप्न दाखवलं नाही का, ते स्वप्न त्या जीवाच्या म्हणजे अविद्येनं दाखवलं स्वप्न आहे. मग ते स्वप्न खोटं आहे नाही का. आगा स्वप्न हे लटिके मनोये, ते निद्रावशे बांधले होय. ते का दाखवलं? निद्रेनं स्वप्न दाखवलं. स्वप्न कुणी दाखवलं? निद्रेनं दाखवलं, अविद्येनं दाखवलं, अविद्या शक्तीनं दाखवलं. मग जीवाची शक्ती अविद्या, तिनं आपलं जीवाला झोपेतलं स्वप्न दाखवलं. मग जीवाची शक्ती अविद्या, आणि ते स्वप्न माणसाला काय करतं? भयभीत करतं. सुखाला अगदी सुखाचा वर्षावसुद्धा कधी कधी करतो, आणि दुःखाचे प्रचंड आघातसुद्धा कधी कधी करतो. माणूस स्वप्नसुद्धा घाबरतो नाही का. आणि कधी कधी मोठ्याने ओरडतो. मग ते स्वप्न खोटे, परंतु जीव मात्र काय करतो? दुःखाचे धक्के, आघात सहन करतो. मग याचा अर्थ काय? कल्पित वस्तूसुद्धा सुख दुःख देतात. कल्पित वस्तूसुद्धा सुख दुःख देतात. स्वप्नामध्ये बायकोबरोबर संवाद करतो, व्यवहार करतो, सुखाचे धक्के त्याला बसतात का नाही? मग आगा स्वप्न हे लटिके म्हणून ते खोटं आहे तरी सुख दुःख देतं, अडकवण्याचं काम करतं. अविद्या मग जीवाची शक्ती अविद्या, ती जर आपलं एवढं छोटंसं स्वप्न जर सत्य मानायला लावते, तर ईश्वराची शक्ती माया हे काय करणार नाही. जीवाची शक्ती जर एवढी करते तर ईश्वराची शक्ती ती माया काय करणार नाही का. आणि म्हणून कसं आहे तर ते तुम्ही ब्रह्म तुमच्याजवळ येतं, पण ब्रह्म तुमच्याजवळ आलं का तुम्ही सुंब होता. जागेपणी देव कधीच भेटत नाही. जागेपणी देव कधी, ज्याला देव पाहिजे असेल त्याने झोपायचं. जागेपणी देव कधी दिसणार नाही. गंमत आहे बरं का. मग देव भेटतो कधी? देहाचा, मनाचा, बुद्धीचा, इंद्रियांचा, जगाचा, दृश्याचा, अहंकाराचा जीव जेव्हा लोप करतो तेव्हा तिथं ब्रह्म प्रगट होतो. आणि त्यालाच काय म्हटलेलं आहे? सुषुप्ती. त्याला म्हटलेलं आहे सुषुप्ती. मग सुषुप्तीमध्ये देव भेटतो. मग त्याला म्हणायचं देवा किती दिवसातून भेटला देवा किती दिवसातून भेटला, किती दिवस तुझी वाट पाहत होतो, आणि तू असा आहेस, किती सुख आहे तुझ्या ठिकाणी, किती आनंद आहे. नाही का. पैसा न लगे रुपया न लगे कबड्डी दमडी, पैसा न लगे रुपया न लगे कवडी दमडी, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा
खेती करो हरि नाम की, खेती करो हरि नाम की, मन के दो बैल चौदिश भटके, मन के दो बैल चौदिशान भटके, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की, मन के दो बैल चौदिशान भटके, रस्सी लगाओ गुरु ज्ञान की, मनवा खेती करो हरि नाम की. खेती करायची आहे, नाही का. म्हणून मनके दो बैल चौदिशानं भटके, मनाच्या बैलांना भटकून द्यायचं नाही, या मनाला भटकून द्यायचं नाही, नाही का. मग जर ती आवरत नसली तर त्याला गुरु रस्सी लगावू गुरु ज्ञान, गुरूंच्या ज्ञानाचा त्याला काय करायचं, बांधायचं. गुरुच्या ज्ञानाने त्या मनाला बांधायचं आणि खेचायचं मागं. कशाने? गुरुने जे ज्ञानाचा उपदेश केलेला आहे ते शस्त्र, गुरुज्ञानाचं शस्त्र बाहेर काढायचं आणि भटकणाऱ्या मनाला ओढून जागेवर आणायचं आणि ब्रह्मस्वरूपा ठिकाणी स्थिर करायचं आहे. आणि म्हणून आता मग जीवाची शक्तीनं, अविद्येनं जे स्वप्न दाखवलं, आता मग सांगितलं की जागा स्वप्न येईल टिके म्हणून, निद्रावशे बाणले होय. का स्वप्न झालं? झोपलो म्हणून स्वप्न पडलं, झोपलो म्हणून स्वप्न पडलं. निद्रावशे बाणले होय, ते आपल्या स्वतःची आठवण करून देतं का? ते स्वप्नामध्ये असं स्वप्नामध्ये म्हणतो का मी अमुक अमुक आहे, मी तमुक तमुक आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. त्याला स्वतःच्या पूर्वजीवनाचा पूर्ण विसर पडतो आणि तो नवीन जन्म आपलं आयुष्य आपण उभं करतो संसारामध्ये. करतो का नाही? करतो ना, नाही का. मग ते ब्रह्म प्रगट होतं. ब्रह्म म्हणजे तिथं अजिबात दुःख नसतं. दुःख असतं? दुःख असतं का? किती सुख असतं. मग ते मीचा लय झाला म्हणून तिथं ब्रह्म प्रगट. आणि मी प्रगट झाला आणि उठायचं का नाही अजून? उठतो ना, मी आता उठतो ना. झाला देव गेला. देव आपण उठलो का देव, आपण झोपलो का देव येतो, नाही का. आणि उठलो का देव जातो. म्हणून जेव्हा देवाची ना आपली कधी गाठ पडत नाही. मग याच्यासाठी काय करावं लागतं? मन बुद्धी इंद्रियांचा लोप करावा लागतो, नाही का. आणि म्हणून समाधी अवस्थेमध्ये काय होतं? लोप होतो. आणि आपल्याला हे जागृतीत करायचं आहे. काय करायचं आहे? ही सुख, ही स्थिती, हे ज्ञान जागृतीत प्रगट करायचं आहे, नाही का. आणि जड आणि चेतन हे एक नाही दोन आहे. याचा अर्थ काय? जड आणि चेतन. चेतन म्हणजे आत्मा, चेतन म्हणजे आत्मा. आणि प्रकृती हे शरीर म्हणजे ते जड आहे. आपण काय केलेलं आहे? अनन्योध्यास झाला. देहाचे धर्म आत्म्यावर लादले आणि आत्म्याचे धर्म या देहावर लादले. आत्मा सत्य आहे, नाही का. सुखरूप आहे, आनंदरूप आहे, आपला कल्याणकारक आहे आणि आपला हवावास आहे. त्या आत्म्याची लक्षणं आपण जीवावर देहावर लादले. काय आहे? तर हाच मी आहे. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी असा आहे, मी तसा आहे आणि मी सत्य आहे, नाही का. आत्म्याचे धर्म देहावर लादले आणि देहाचे जे धर्म आहेत, देव मिथ्या आहे, दुःखरूप आहे, ते आत्म्यावर लादले. म्हणजे देव नाहीच असं करून टाकलेलं आहे. वस्तुतः देह नाही, देह नाही, परंतु नसलेल्या देहाचे सत्यत्व काय केलेलं आहे? ब्रह्माच्या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. म्हणजे याचा अध्यास, याचा आरोप त्याच्यावर, त्याचा ब्रह्माचा आरोप या देवावर केला, ब्रह्म सत्य आहे. आणि देहाचा आरोप ब्रह्मावर केला म्हणजे ब्रह्म नाहीच, अशा प्रकारचा. आणि म्हणून तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर दोन गोष्टी आहेत. आता सोपी मग सांगितलं, दोन गोष्टी, सत्य आणि असत्य. एक सत्य आहे, एक काल्पनिक आहे. मूक सत्य आहे आणि प्रतिबिंब काल्पनिक आहे. हे चेतन आहे, ते जड आहे. आणि म्हणून जडाची काय करायचे आहे? ते कसं आहे? जड कसं आहे? तर हे सच्चित आनंदरूप आहे आणि ते कसं आहे? असत, जड आणि दुःखरूप आहे. तर ते आणि हे वेगळं आहे. काय समजायचं आहे? आरशातलं मुख म्हणजे प्रतिबिंब आणि हे मुख म्हणजे प्रत्यक्ष मुख. हे
वेगळं आहेत, नाही का. आपण काय केलं, आरशातलं मग प्रतिबिंब सत्य मानलं आणि याचं तर आपल्याला ज्ञानच नाही. तसं ब्रह्मचं आत्म्याचं आपल्याला ज्ञानच नाही, पण ह्या मुखालाच आपण सत्य मानून राहिलो, प्रतिबिंबाला सत्य मानून राहिले. म्हणून दोन तत्व, एक सत आणि एक असत, एक बिंब आणि प्रतिबिंब. आणि म्हणून काय केलेलं आहे, हे एक चेतन आहे, एक जड आहे, जड मिथ्या असतं, नाही का. अशा प्रकारचं झालं. आता अजून एक तुम्हाला सांगतो पहा, की ते ब्रह्म निर्गुण निराकार आहे. जाणीव नेनवी भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. जाणीव नेनीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाहे मोक्ष सदा, नाही का. आणि मग जाणीव ब्रह्माच्या ठिकाणी त्याला काय कळतं का ब्रह्माला? हां, तुम्हाला गंमत सांगतो सहज. एक मनुष्य झोपला होता, सहज आपला पडून राहिला. तर त्याचे 2-4 मित्र आले आणि त्यांनी विचार केला, आता ही व्याध आली, आता यांना करा नाश्ता द्या, यांना चहा द्या, नाही का, आणखी उद्योग वाढवा. तर ते आले, त्यांचा आवाज घेतला आणि यांनी गोधडीच तोंडावर घेतली. काय केली? गोधडी तोंडावर घेतली. याने हाक म्हणले, ए अरे उठ ना, अरे आम्ही आले तुझ्याकडं, अरे उठ. कधी उठतो? हा कशाला ऐकतोय. परंतु त्यानं सोंग घेतलं, झोपला नव्हता पण झोपेचं सोंग घेतलं होतं, नाही का. जागा झोपला आहे त्याला उठवता येतं, पण ज्यानं सोंग घेतलेलं आहे त्याला जागं करता येत नाही. आणि म्हणून त्यांनी 2-4 हाका मारले, म्हणजे जाऊ द्या, त्याला गाढ झोप लागली, आता नका त्याची झोपमोड करू. पण म्हणतो आता चला जाऊ आपण, आता तो झोपला आहे तर चला जाऊ, नाही का. पण एक कोणता, पण त्याला आपल्याला 10,000 रुपये द्यायचे होते ना, आपण पैसे आणलेत ना, त्याला 10,000 रुपये द्यायचेत ना. हां, म्हटलं आता तू झोपला, आता काही इलाज आहे, चला. नाही तो थांबा मी आलो. काय म्हणतो, थांबा जाऊ नका, मी आलो म्हटला, आत्ताच मी जागा झालो, मी तुमचं बोलणं खडखडून ऐकलं, जाऊ नका म्हटलं का, नाही का. हां, आणि म्हणजे झोपलेल्या माणसाला काही कळतं का? जाणीव नाही आणि नेणीव नाही, नाही का. आणि भगवंताच्या ठिकाणी हां, तिथं आहे का काही कळतं का? बरं, कळत नाही असं नाही, तिथं तो सुख भोगतो, आनंद भोगतो, सुख भोगतो. मग अशा प्रकारची ब्रह्म तसंच असतं, हे ब्रह्म असंच असतं. आणि मग आता अजून तुम्हाला सांगतो पुढचं काय, तर हा परमात्मा जर आहे म्हणता येत नाही, आहे म्हणावं तर दिसावा, भेटावा, नाही का. पंढरपूरला गेलो आणि विचारावं कसं काय, बरं आहे का, गाड्या मिळाल्या का, गाडीने काय गर्दी होती का, चहा वगैरे जेवण वगैरे केलं का नाही काही, तू बोलतो नाही का. मग तो तिथं जाणीव नाही आणि नेणीव म्हणावं त्याला कळत नाही, अशातला भाग नाही. आणि तोच निर्गुण निराकार आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही. आहे म्हणावं तर तो बोलावा, दिसावा, आणि नाही म्हणावं तर तो आहेच. तुम्हाला सांगतो, ह्या परमात्म्याची सत्ता आहे म्हणून जग आहे, म्हणून तुम्ही आहोत आणि आम्ही आहोत. परमात्म्याची सत्ता नसती तर जग राहू शकत नाही. झाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते हरी विन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, नाही का. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या, अशा प्रकारचं आहे. गहन हे ज्ञान, म्हणून माणसाला छंद लागावा, आत्मज्ञानाचा शोध घ्यायचा. आणि हे काय आहे, हे किडाळ एकदा, नाही का, किडाळ काय म्हटलेलं आहे, किडाळाचा दोष जाई तरी 15 तेजू होई, तेशे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी. संकल्प तिथं संकल्परहित व्हायचे चित्त, जयाचे मन विकल्परहित. संकल्प संकेत नाही जया, जयाचे मन विकल्परहित. संकल्प नाही, विकल्पही नाही, जयाचे मन काय म्हटलेलं आहे, विकल्परहित. संकल्प संकेत नाही जया, कदा नये वाणी अनृत भाषण, देहाचे मी पण नाही जया. पाहिलं का.
कदा नैवाणी अमृत भाषण देहाचे मी पण नाही जा कनक कांतीची नाही ज्या आसक्ती कनक कांतीची नाही ज्या आसक्ती नामाविनमती दुजी नाही त्याची काय आहे नामाविनमती नामाशिवाय तो काही जाणत नाही त्याला नामाचा विसरच पडत नाही विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही अर्जुनानं डोळे मिटले नाही का अर्जुनानं देव पाहिला वर पाहिलं तरी देव खाली पाहिलं तरी देव मागं पाहिलं तरी देव इकडं कुठेही देव आहे शेवटी डोळे मिटले तरी आतमध्ये देव नाही का अर्जुनाची स्थिती अशी झाली म्हणजे त्याचा विसरच पडत नाही का अशा प्रकारची स्थिती तुम्हाला देहाचा विसर कधी पडतो का देहाचा विसर कधी पडतो मीचा विसर कधी पडतो मीचा विसर कधी पडतो का नाही का बायकोचं नाव विचारलं म्हणतो का 2 दिवसांनी सांगतो आठवून सांगतो नाही का म्हणजे काय आहे तर म्हणजे आहे नाहीच्या पलीकडचा तो परमात्मा आहे नाहीच्या पलीकडचा मग आहे म्हणता येत नाही म्हणता येत नाही अशा निर्गुण निराकार अशा प्रकारचा तो आहे बरं नाही म्हणावं आपण म्हणतो मग हृदयात आहे तो काहीच करत जगामध्ये आहे तो काहीच करीत नाही पण तो आहे म्हणून जग आहे तो आहे म्हणून आपण आहोत भिंत आहे म्हणून चित्र आहे भिंत नसली तर चित्र कशावर काढणार पुढून गेली या भिंती चित्राची केवळ माती नाही का तो मनोरूपपटू फाटे जे तर संसार चित्र उमटे सरोवर आटे मग प्रतिमा कैशी किती सखोल ज्ञान सांगावं नाही का मग आता तो परमात्मा नाही जर म्हणावं तर त्यानं अघटित चरित्र करून दाखवले तोच निर्गुण परमात्मा काय झाला भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं प्रभू रामचंद्राच्या रूपानं प्रगट झाला आणि त्याने काय केलं तर प्रचंड कार्य केलं मग तो जर नरसिंह अवतार त्याने घेतला तो जर झोपा काढतो का त्याला काही कळत नाही का कळत नाही आज त्याला काही कळते असं म्हणावं नाही त्याला हात नाही पाय नाही त्याला काही कळत नाही नाही का मग आपण म्हणतो मंजिल ज्ञाने बांग पुकारी मंजिल ज्ञाने बांग पुकारी वो क्या अल्लाह गूंगा है मुंगी के पाँव में घुंघरू बांधे वो भी अल्लाह सुनता है मुंगी के पाँव में घुंघरू मुंगीच्या पायात जर घुंघरू बांधलं ते सुद्धा देवाला ऐकू येतं नाही का मग असा जो देव मग तो भक्तासाठी कसा धावून येईल त्या रंग नाही रूप नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तूच रघुराया नाही का अशा प्रकारचा तो परमात्मा नाही का तो नको काय आहे तो असा तो परमात्मा असला शेषशाही भगवान तो कसा आहे क्षीरसमुद्रामध्ये क्षीरसागरामध्ये शयन करीत आहे नाही का शयन करीत आहे परंतु भक्तावर जेव्हा संकट येतं तेव्हा मग तो धारण करतो नाही का काय करतो देह धारण करतो शंखचक्र पद्म हातामध्ये घेतो भक्ताचं रक्षण करतो दुर्जनाचा संहार करतो धर्माची स्थापना करतो नाही का आणि ज्ञानाची घडी परमार्थाची घडी बसवतो तो परमात्मा मग तोच परमात्मा नाही म्हणावं तर प्रभूंच्या रूपानं कोण प्रगट झाला परमात्मा नाही म्हणावं तर भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं कोण प्रगट झाला परमात्मा नाही म्हणावं तर ज्ञानेश्वरीसारखा आघात आश्चर्यकारक ग्रंथ कोणी निर्माण केला नाही म्हणावं तर तुकाराम महाराज वैकुंठाला सध्या कसे गेले आणि ते सामर्थ्य कसं आहे आपल्यामध्ये आहे